हॅलो, वेलकम टू माय चॅनल स्टडी बेस्ड. तर आज आपण 10th स्टँडर्ड मॅथ्सचे 95+ स्कोअर कसा आणायचा याबद्दल मी काही इम्पॉर्टंट पॉईंट्स आणणार आहे, ते तुम्हाला फॉलो करायचे आहेत आणि त्याप्रमाणे तुमचा अभ्यास कंप्लीट करायचा आहे. तर सर्वात इम्पॉर्टंट पहिल्यांदा आपल्याला माहीत आहे, मॅथ्स जो आहे आपला 100 मार्क्सचा पेपर असतो. 100 मार्क्समध्ये 40 मार्क्स हे आपले मॅथ 1ला असतात आणि 40 मार्क्स मॅथ 2ला असतात. तर 20 मार्क्स हे आपले इंटरनल मार्क्स असतात. आता त्या 20 मार्क्समध्ये काय काय आहे याबद्दल खूप जणांना डाऊट आहे. तर 20 मार्क्समध्ये तुम्हाला एक प्रॅक्टिकल बुक जी असते मॅथ्सची, ती तुम्हाला कंप्लीट करायची असते. त्याचबरोबर तुमचे जी स्कूल्समध्ये एक्झाम्स होतात, आता स्कूलमध्ये एक्झाम तुमच्या युनिट टेस्ट होतात, प्रिलिम एक्झाम होतात, फर्स्ट टाईम एक्झामिनेशन होते, त्याच रिलेटेड तुम्हाला शाळेमार्फत ते मार्क्स दिले जातात. त्याचबरोबर आणखीन काही असाइनमेंट्स वगैरे देतात किंवा नोटबुक कम्प्लिशन असतं, असं शाळेवर डिपेंड आहे की ते मार्क्स दिले जातात. आणि ओरल एक्झामिनेशनसुद्धा होते. तर ते सर्व मिळून तुम्हाला 20 मार्क्स भेटतात. आता जर असं ओव्हरऑल जर बघितलं तर मॅक्झिमम स्टुडंटला हे 20 मार्क्स भेटतात. पण एखाद्या स्टुडंट्सला आपण म्हणू शकतो की 100मधल्या एक 5-10 स्टुडंट्सला जर धरलं तर त्यांना 19 मिनिमम 19 किंवा 18 तर मिनिमम भेटून जातात. म्हणजे या ठिकाणी मी असं कन्सिडर करतो की सर्वांना या ठिकाणी जे 20 मार्क्स सर्वांना भेटतील. आता विषय आहे आपला 80 मार्क्सचा, म्हणजे मॅथ्स 1मध्ये 40 आणि मॅथ्स 2मध्ये 40. तर तुम्हाला काय टार्गेट करायचं आहे, मॅथ्स 1मधले जे 40 मार्क्स आहेत. आता तुम्हाला मॅथ्स 1 आणि मॅथ्स 2मध्ये खूप जणांना मी बघितलेलं आहे, इन जनरल मी सांगतो की मॅथ्स 1 हे खूप जणांना इझी जातं आणि मॅथ्स 2 काय माहीत नाही पण थोडंसं डिफिकल्ट जातं. तर मॅथ्स 1मध्ये तुम्हाला जर इझी जात आहे, कमी सिलेबस आहे ॲज कम्पेअर टू मॅथ 2, तर मॅथ्स 1मध्ये टार्गेट ठेवायचं आहे की 40 मार्क्स आणि मॅथ्स 2मध्ये पण टार्गेट ठेवायचे 40. पण ॲट द एंड 1-2 मार्क्स त्यामध्ये कमी जरी होत आहेत तरी ओके. म्हणजे आपलं ओव्हरऑल काही जरी झालं तरी मॅक्झिमम 5 मार्क्स कमी व्हायला पाहिजेत, म्हणजे 5पेक्षा जास्त मार्क्स कमी नाही व्हायला पाहिजेत. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, कारण मॅथ्स हा खूप स्कोरिंग विषय आहे. जर तुमचं एम पूर्ण बोर्ड एक्झाममध्ये 95% किंवा 90% असं आहे, किंवा खूप काही जणांचा 100% पण आहे, असे एम जर असेल तर त्यांना मॅथ्समध्ये आउट ऑफ मार्क्स आणणं खूप गरजेचं आहे. मॅथ्स आणि सायन्स हे खूप इम्पॉर्टंट विषय आहेत. यामध्ये तुम्हाला 100 मार्क्स भेटू शकतात. लँग्वेजेसमध्ये तुमचा 1-2 मार्क्स कट होऊ शकतो, पण मॅथ्समध्ये जर तुम्ही परफेक्ट केला असेल तर तुम्हाला 100 मार्क्स भेटू शकतात. हे होतं जनरल इन मॅथ्सचं महत्त्व. तुम्हाला 95 मार्क्स का गरजेचं आहे त्याचं होतं. आता त्यामध्ये पहिला पॉईंट मी सांगतो, पहिला आणि दुसरा सांगतो, नो पेपर पॅटर्न आणि नो चॅप्टर वाईज वेटेज. म्हणजे जर तुम्हाला पेपर पॅटर्न कुठलाही जर आपण बोर्डचा पेपर बघितला तर तो आपल्याला, आता मार्च 2020चा तुम्ही पेपर पाहा, त्यामधला जो पेपर पॅटर्न आहे त्याचा एक मी व्हिडिओ बनवलेला आहे की तुम्ही पेपर पॅटर्न म्हणजे कसा येणार, क्वेश्चन 1मध्ये काय येणार, क्वेश्चन 2मध्ये काय येणार, क्वेश्चन 3मध्ये काय येणार, हे माहीत असणं खूप गरजेचं आहे. कोणत्या क्वेश्चनमध्ये हॉट्स क्वेश्चन येतात, कोणत्या क्वेश्चनमध्ये ॲक्टिव्हिटीचे क्वेश्चन येतात, हे सर्व माहीत असणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला अभ्यास करताना खूप सोपं जाईल. याबद्दल जो डिटेल मी व्हिडिओ बनवलेला आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेल त्यामधलं पेपर पॅटर्न कळेल. तसेच चॅप्टर वाईज वेटेज. आता चॅप्टर वाईज वेटेज खूप जणांना माहीतच नाही आहे की कोणत्या चॅप्टरला काय करायचं काय. एखादा चॅप्टर आहे ज्याला वेटेज समजा खूपच कमी आहे, पण त्याला इतका वेळ देतात की 10-15 दिवस त्याच्यामध्ये तो आवडतो म्हणून तो. असं नाही करायचं आहे. ज्या चॅप्टरला वेटेज जास्त आहे त्याला जास्त वेळ द्यायचा आहे, ज्या चॅप्टरला वेटेज कमी आहे त्याला कमी वेळ द्यायचा आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. मग चॅप्टर वाईज वेटेजचा सुद्धा मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, तो तुम्ही व्यवस्थित स्टडी करायचा आहे. चॅप्टर वाईज वेटेज मी विथ रिड्यूस सिलेबस सांगितलं आहे, कारण आता सिलेबस रिड्यूस झाल्यानंतर खूप साऱ्या चॅप्टरचं वेटेज बदललेलं आहे. तर विथ रिड्यूस सिलेबस मी जे वेटेज असेल ते मी तुम्हाला व्हिडिओ केलेला आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ते भेटून जाईल. त्यानंतर थर्ड सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट आहे नो युअर सिलेबस. आता तुम्ही म्हणसाल नो युअर सिलेबस म्हणजे काय, सर्वांना माहीतच आहे की अल्जेब्राला हे चॅप्टर आहे, जॉमेट्रीला हे चॅप्टर आहेत. हो, हे पहा, अल्जेब्राच्या चॅप्टरची ही लिस्ट आहे. पण खूप जणांना आणखीनसुद्धा असे काही स्टुडंट्स आहेत की त्यांना आणखीन माहीत नाही की आपल्याला यावर्षी 25% सिलेबस रिड्यूस झालेला आहे. 25% रिड्यूस झालेला आहे. बाकीच्या विषयामध्ये सायन्समध्ये वगैरे बघितलं तर तेवढं काही तुम्हाला इम्पॅक्ट येणार नाही रिड्यूस सिलेबसचा, पण मॅथ्समध्ये रिड्यूस सिलेबसचा खूप इम्पॅक्ट येणार आहे. कारण मॅथ्समध्ये जर तुम्ही बघितलं रिड्यूस नो युअर सिलेबस, म्हणजे ह्या पॉईंटबद्दल मी सांगतोय. रिड्यूस सिलेबसमध्ये जर बघितलं पहिले 6 चॅप्टरमधले
आपल्या सर्वांना माहीत आहे की प्रोबॅबिलिटी तर पूर्ण आहे फायनान्शियल प्लॅनिंग आणि स्टॅटिस्टिक्स, म्हणजे चॅप्टर नंबर 4 आणि चॅप्टर नंबर 6 हा पूर्ण रिड्यूस झालेला आहे. तसेच पहिल्या चॅप्टरमधले काही एक्झरसाइज, काही प्रॅक्टिस सेट रिड्यूस झालेले आहेत. चॅप्टर 2 मधले पण काही रिड्यूस झाले आहेत आणि चॅप्टर 3 आणि चॅप्टर 5 मात्र पूर्ण आहे. तर याबद्दल जो डिटेल व्हिडिओ आहे, मॅथ 1चा असो मॅथ 2चा व्हिडिओ असो, रिड्यूस सिलेबसचे सर्व सब्जेक्टचे व्हिडिओ मी बनवलेले आहेत. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक भेटून जाईल. तर तुम्हाला ते पहिल्यांदा बघायचं आहे. पहिल्यांदा तुम्ही सरसकट आता अभ्यास करायचा वेळ राहिलेला नाही आहे. तुम्हाला आज 14 जानेवारी आहे, म्हणजे 14 फेब्रुवारी ते 14 मार्च, म्हणजे 60 दिवस आपण गृहीत धरू. 60 दिवस आहेत. त्या 60 दिवसापैकी 15 दिवस तर आपण प्रॅक्टिकल एक्झाम्स, रिटर्न वगैरे हे सगळं, म्हणजे 40 to 45 डेज राहिलेले आहेत. तर या ठिकाणी तुम्हाला पूर्ण आता एक्झाम ओरिएंटेड अभ्यास करायचा आहे. तर काय करायचं आहे, तुम्हाला जो रिड्यूस सिलेबस आहे तो आत्तापर्यंत आपल्याला अभ्यास केला तर ठीक आहे, पण आता यापुढे आपल्याला जो रिड्यूस झालेला आहे तो करायचा नाही आहे. डायरेक्ट लिनियर इक्वेशन 2 व्हेरिएबलमध्ये बघायचं की प्रॅक्टिस सेट पहिला आहे, त्यामधला खूप सारा पार्ट रिड्यूस झालेला आहे. ते सर्व क्वेश्चन करत बसायचे नाही. जे पार्ट रिड्यूस झालेला नाही आहे तेवढाच पार्ट करायचा आहे आपल्याला, कारण आपल्याला वेळ खूप कमी आहे आणि चॅप्टर फास्ट आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. त्यामुळे तुम्हाला सर्वात अगोदर इम्पॉर्टंट पॉईंट आहे नो युअर सिलेबस, म्हणजे तुम्हाला रिड्यूस कोणता सिलेबस झालेला आहे, कोणता पार्ट रिड्यूस झालेला आहे तो आपल्याला नोट डाऊन करून घ्यायचा आहे. याबद्दल डिटेल व्हिडिओ मी बनवलेला आहे ऑलरेडी, तुम्ही बघितलं नसेल तर त्याची जी लिंक आहे मी ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकली आहे. हे झालं मॅथ 1चं. मॅथ 2मध्ये तुम्हाला सर्वांना माहीत आहे की मेन्सुरेशन हा पूर्ण चॅप्टर आपला रिड्यूस झालेला आहे. ट्रिग्नॉमेट्रीमधली एक एक्झरसाइज रिड्यूस झालेली आहे. कोऑर्डिनेट जॉमेट्री पूर्ण आहे. जॉमेट्री कन्स्ट्रक्शन पूर्ण आहे. सर्कलमधले पण खूप सारा पार्ट रिड्यूस झालेला आहे. पायथागोरसमधले सुद्धा एक एक्झरसाइज कमी झालेली आहे आणि सिमिलॅरिटीमधले सुद्धा मधला खूप सारा पार्ट रिड्यूस झालेला आहे. त्या सर्व मी डिटेलमध्ये तुम्हाला एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेला आहे. मॅथ 1, मॅथ 2 तसेच बाकीच्या सब्जेक्टचे पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व रिड्यूस सिलेबसचा मी व्हिडिओ टाकतो. ते व्हिडिओ तुम्ही बघा, कारण प्रत्येक सब्जेक्टला आता तुम्हाला रिड्यूस सिलेबस झालेला आहे तो बघणे खूप गरजेचं आहे. त्यानंतरच तुम्हाला कळेल की काय अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट पहा, डिसाईड प्रायोरिटी ऑफ चॅप्टर्स. आता हे प्रायोरिटी खूप महत्त्वाची आहे. आता प्रायोरिटीमध्ये काय होतं, असंही काही जणांचं असतं की हाय वेटेजचा अगोदर करू, लो वेटेजचा असं करू, किंवा काही जणांची मॅक्झिमम मी पॉसिबिलिटी सांगतो स्टुडंट्सची अशी असते की सोपा चॅप्टर अगोदर करायचा आणि डिफिकल्ट चॅप्टर नंतर करायचा. मग काही जणांचं असतं की डिफिकल्ट चॅप्टर अगोदर करायचा आणि मग सोप्याकडे जायचे. तुम्हाला जी प्रायोरिटी ठेवायची ती प्रायोरिटी तुम्ही ठेवू शकता. जर माझं पर्सनल सजेशन जर मी विचारलं तर तुम्ही असं करा, आता चॅप्टर तुमचे सर्वजणांचे लर्न झाले असेल असं मी गृहीत धरतो, म्हणजे लर्न झाले असतील म्हणजे तुम्ही एकदा तरी तुमच्या क्लासेसमध्ये, तुमच्या स्कूलमध्ये, ट्युशन्समध्ये एकदा तरी तुम्ही ऐकले असतील. तर सर्वात पहिल्यांदा लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल, क्वाड्रॅटिक इक्वेशन, अरिथमेटिक प्रोग्रेशन आणि प्रोबॅबिलिटी हे 4 चॅप्टर आहेत मॅथ 1मध्ये. जर मला विचारलं तर तुम्ही या 4 चॅप्टरमधला सर्वात इझिएस्ट चॅप्टर कोणता आहे, तो आहे प्रोबॅबिलिटी. प्रोबॅबिलिटीमध्ये फक्त एक फॉर्म्युला आहे, तसेच छोट्या छोट्या कंडिशन आहेत आणि 4 प्रॅक्टिस सेट यामध्ये कंप्लीट होते, प्रॉब्लेम सेट कंप्लीट होते, हॉट्स क्वेश्चन कंप्लीट होऊ शकतात. म्हणजे खूपच इझी आहे. जरी तुम्ही पुस्तकातले जेवढा पार्ट जरी केला तरी हे तुम्हाला इझिली हा चॅप्टर होतो. ॲज कम्पेअर टू बाकीच्या चॅप्टरमध्ये वेटेज कमी आहे. तुम्ही जर कंटिन्यू हा चॅप्टर एक दिवस जर दिला, म्हणजे कंटिन्यू जर 4 hours ते 5 hours जर तुम्ही अभ्यास केला तरी तुमचा हा प्रोबॅबिलिटी चॅप्टर 100% कंप्लीट होईल, जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला असेल. ठीक आहे. त्यानंतर माझं पर्सनल सजेशन आहे की लिनियर इक्वेशन 2 व्हेरिएबल हा करावा. का करावा, हा पण थोडासा डिफिकल्ट जाऊ शकतो काही जणांना, पण हा फर्स्ट चॅप्टर होता. फर्स्ट चॅप्टर म्हणजे मला वाटतं प्रत्येक शाळेमध्ये म्हणा किंवा प्रत्येक क्लासेसमध्ये जवळपास 1-2 महिना हा चॅप्टर चाललेला आहे. म्हणजे हा असं आहे की 10वीच्या काही स्टुडंटला काहीच जरी माहीत नसेल तर एवढं माहिती आहे की फर्स्ट चॅप्टर लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल आहे. त्यामध्ये हे ग्राफिकल मेथड आहे, डिटर्मिनंट मेथड आहे, म्हणजे त्यांनी ऐकलेलं आहे. म्हणजे ओळखीचा चॅप्टर आहे म्हणून फर्स्ट चॅप्टर आपल्याला करायला खूप सोपा जाईल. आता प्रॉब्लेम या फर्स्ट चॅप्टरमध्ये येतो खूप जणांचा, तो म्हणजे वर्ड प्रॉब्लेम, जो आहे आपले शाब्दिक उदाहरणं म्हणतो आपण त्याला, जे खूप जणांना येत नाही. बाकी सर्व पार्ट येतो, फक्त वर्ड प्रॉब्लेम येत नाही. आणि आपल्याला हॉट्स क्वेश्चन जे येतात, जे शेवटी येतात, त्यामध्ये तर आपले वर्ड प्रॉब्लेमच येणार आहेत. त्यामुळे त्याबद्दल सुद्धा डिटेल मी पुढे सांगतो, तुम्हाला कसं करायचं ते पहा.
त्यानंतर तुम्ही ॲरिथमेटिक करू शकता, क्वाड्रॅटिक करू शकता, तुमची चॉईस आहे. समजा क्वाड्रॅटिक करताय, क्वाड्रॅटिक सर्व पार्ट इझी आहे. त्यानंतर खूप जणांची डिफिकल्टी जाते, ते पण सेम वर्ड प्रॉब्लेममध्ये पुन्हा कसं करायचं ते पण मी सांगतो तुम्हाला. त्यानंतर थर्ड चॅप्टर ॲरिथमेटिक प्रोग्रेशन करू शकता. त्यामध्ये सुद्धा 2 फॉर्म्युले आहेत, ते 2 फॉर्म्युल्यावर सर्व एक्झाम्पल येतात आणि काही वर्ड प्रॉब्लेम आहेत, काही जणांना ते डिफिकल्ट जाऊ शकतात. तर हा होता आपला अल्जेब्रा ॲज कम्पेअर टू जॉमेट्री जर बघितलं तर 40 मार्क्स मिळायला खूप सोपं आहे. जर तुम्ही व्यवस्थित फक्त 4 चॅप्टर आहेत, व्यवस्थित फोकस जर केलं तर तुम्हाला यामध्ये भेटू शकतात. त्यानंतर जर आपण मॅथ 2चं कम्पेअर केलं, आता मॅथ 2मध्ये जर चॅप्टर्स बघितले तर मेन्सुरेशन पूर्ण कट झालेलं आहे. जर मला विचारलं तुम्ही सर्वात इझी चॅप्टर यामधला कोणता असेल, तो आहे मला वाटते जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन्स. आता कन्स्ट्रक्शन काही जणांना आवडत जरी नसेल तरी त्यांच्यासाठी सुद्धा खूप इझी आहे. काय आहे यामध्ये सिम्पल काही स्टेप्स आहेत, जे सिम्पल एक्झाम्पल्स आहेत काही. जर तुम्हाला एकदा जर तुम्ही केले, ह्याला रिव्हिजनची गरज नाही आहे, तुम्हाला सांगतो. फक्त एक वेळेस तुम्ही व्यवस्थित लर्न केले, जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन जर एकदा लर्न केलं की हे असं करायचे आहेत, अशा स्टेप्स आहेत, असं कन्स्ट्रक्शन करायचं आहे, एकदा तुम्ही लर्न केलं की तुम्हाला बोर्ड परीक्षेपर्यंत मला नाही वाटत की विसरून जाईल. बाकी तुमचे फॉर्म्युले विसरू जाऊ शकतात, थेरम विसरले जाऊ शकतात, पण कन्स्ट्रक्शन वगैरे ज्या स्टेप्स एकदा तुम्हाला कळाल्या की कसं करायचं, काय करायचं, आणि तुम्ही स्वतःहून न बघता जर एकदा ड्रॉ करून बघितलं तर जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन खूप इझी जाईल. त्यानंतर ट्रिग्नॉमेट्री हा मला वाटतं इझी हा चॅप्टर आहे. ट्रिग्नॉमेट्रीमध्ये तुम्हाला सर्व फॉर्म्युलेज व्यवस्थित करायचे आहेत. ट्रिग्नॉमेट्रीमधले सेकंड एक्झरसाइज जी अवघड होती थोडीशी, ते तर रेडी झालेली आहे. फर्स्ट एक्झरसाइजमधले फॉर्म्युले आहेत, फॉर्म्युल्यावरून तुम्हाला सर्व क्वेश्चन येतात. फक्त इथे काही जणांना थोडासा प्रॉब्लेम येईल की प्रूव्ह दॅटचे काही क्वेश्चन्स आहेत, जे की तुम्हाला 3 किंवा 4 मार्क्सला विचारले जाऊ शकतात. ते थोडेसे डिफिकल्ट जाऊ शकतात. ते जर तुम्ही व्यवस्थित केले तर ट्रिग्नॉमेट्री पण हा चॅप्टर होऊ शकतो. त्यानंतर तुम्ही कोऑर्डिनेट जॉमेट्री घेऊ शकता. कोऑर्डिनेट जॉमेट्री आता खूप जणांना आणखीन व्यवस्थित केलेला नसेल, आणखीन तुम्ही 10-15 दिवसानंतर कोऑर्डिनेट जॉमेट्रीमध्ये म्हणजे तुमच्या स्कूलमध्ये, ट्युशन्समध्ये आणखीन कंप्लीट होईल, तर तो पुन्हा नंतर करू शकता. त्यानंतर पायथागोरस थेरम हा पण खूप इझी चॅप्टर आहे. यामध्ये 2 प्रॅक्टिस सेट होते, त्यापैकी सेकंड प्रॅक्टिस सेट रिड्यूस झालेला आहे. म्हणजे प्रॅक्टिस सेट फक्त पहिला तुम्हाला करायचा आहे. पायथागोरस थेरमवर प्रॉब्लेम्स आहेत, जॉमेट्रिक मीनवर प्रॉब्लेम्स आहेत, थेरमवर रिलेटेड प्रॉब्लेम्स आहेत, थोडेसे प्रूव्ह दॅट आहेत. पण मला असं वाटतं की पायथागोरस थेरम तुम्हाला इझी जाईल. त्यानंतर तुम्ही सिमिलॅरिटी पहा. सिमिलॅरिटीमध्ये पण असं बघितला चॅप्टर तो खूप मोठा होता तो, पण यामध्ये खूप पार्ट रिड्यूस केलेला आहे. यावेळेस अँगल बायसेक्टर रिड्यूस केलेलं आहे मधलं. पुन्हा ते लाईन इंटरसेप्टचं ते थेरम होता तो रिड्यूस केलेला आहे. तुम्हाला 2 व्यवस्थित करायचं आहे. पहिला आहे BPT, त्याचे थेरम करायचं आहे. पुन्हा सिमिलॅरिटीचा जो थेरम आहे तो करायचा आहे. त्यावरून न्यूमरिकल्स करायचे आहेत. मग त्यानंतर तुम्ही सिमिलॅरिटी करू शकता. आणि मग त्यानंतर सर्वात शेवटी सर्कल करा. खूप जणांना भीती आहे सर्कलची, तर मान्य आहे की सर्कल थोडासा डिफिकल्ट जाऊ शकतो, पण ॲक्च्युअल बघितलं सर्कल पण इझीच चॅप्टर आहे. पण काही जणांना भीती आहे म्हणा, तर ठीक आहे, तुम्ही शेवटी करू शकता सर्कलचा. आणि सर्कलमधली पहिल्यांदा तुम्ही थेरम्स चांगले करू शकता. थेरम रिलेटेड जवळपास 60 to 70% तुम्हाला सर्व थेरम रिलेटेड क्वेश्चन तुम्हाला सर्व येऊन जातील. मग बाकीचे क्वेश्चन्स तुम्ही व्यवस्थित करू शकता. असं तुम्ही सिक्वेन्स ठेवू शकता. आता हीच सिक्वेन्स तुम्ही ठेवा, प्रायोरिटी ठेवा असं नाही आहे. ज्याची त्याची प्रायोरिटी वेगळी असू शकते, पण तुम्हाला प्रायोरिटी सेट करावी लागतील पहिल्यांदा, की पहिला चॅप्टर कोणता करायचा, नेक्स्ट चॅप्टर कोणता करायचा, हा कोणता करायचा. असं नाही आहे की ह्या चॅप्टरवर हा डिपेंड आहे, या चॅप्टरवर या डिपेंड आहे. कुठलीही सिक्वेन्सनं तुम्ही करू शकता. ठीक आहे, हे होते प्रायोरिटीचं क्वेश्चन पॉईंट. त्यानंतर आता नेक्स्ट पॉईंट आहे फर्स्ट रीड द चॅप्टर्स. आता तुम्ही एकदा लर्न केलेलं आहे, एकदा तुम्ही ऐकण्यात आलेलं आहे तुम्हाला सगळं, कसंही तुम्ही व्यवस्थित काहीतरी ऐकलेलं आहे तुम्ही. लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबलमध्ये असं काहीतरी आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये काहीतरी आहे. आता रीड द चॅप्टर्स म्हणजे काय, आता सॉल्व्ह करायचं आहे. रीड चॅप्टर्स म्हणजे काय नेमकं, तुम्हाला फक्त काय आहे हे माहीत असणं खूप गरजेचं आहे. आता जसं की मी सांगतो, तुम्ही बुक घ्या, पहिल्यांदा लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल चॅप्टर काढा. त्या चॅप्टरमध्ये काय आहे, पहिली एक एक्झरसाइज आहे, बेसिक प्रॉब्लेम दिलेले आहेत. पुन्हा 1.2 मध्ये काय आहे, ग्राफिकल मेथड आहे. ग्राफिकल मेथडमध्ये काय करायचं असतं, ऑर्डर पेअर्स काढायचे असतात, कसं काढायचे असते, एक बेसिक स्टेप्स वगैरे थोडंसं आपल्याला रिवाईज करा पहिल्यांदा. म्हणजे तुम्ही असं आठवा की काय शाळेमध्ये शिकवले, आपल्या काय क्लासेसमध्ये शिकवले. पुन्हा डिटरमिनंट मेथडमध्ये जावा. डिटरमिनंट मेथडमध्ये काय आहे, फॉर्म्युलेज आहेत ते लक्षात म्हणजे रिकॉल करा. पुन्हा ॲप्लिकेशन्स म्हणतो किंवा त्याला आपण वर्ड प्रॉब्लेम्स म्हणतो, त्याच्यामध्ये पहा कसे सॉल्व्ह करतात, काय नाही. इथं जास्त अभ्यास करायचा नाही. रीड म्हणजे तुम्हाला फक्त एक ओव्हरलुक करायचं आहे. पुन्हा सेकंड चॅप्टर बघा. तसंच जर तुम्ही जॉमेट्रीमध्ये गेलात, जॉमेट्रीमध्ये काय आहे, सिमिलॅरिटी आहे. सिमिलॅरिटीमध्ये BPT थेरम आहे. BPT थेरम कसा प्रूव्ह केला आहे पहा. कॉन्व्हर्स काय आहे पहा.
त्यानंतर मधला पार्ट तर रिड्यूस झालेला आहे. पुन्हा सिम्युलॅरिटीचा जो थेरम आहे तो पहा, त्यावर रिलेटेड न्यूमेरिकल्स पहा, थोडेसे वर पहा की कसे आहेत. यालाही तुम्ही जास्त वेळ देऊ नका. रीड चॅप्टर्सला मी म्हणतोय जवळपास प्रत्येक चॅप्टरला एक अर्धा तास म्हणजे एक 5 ते 6 तासाचा वेळ आहे. एक दिवस तुम्ही देऊ शकता त्याला, की त्यामध्ये फक्त तुम्ही रीड करा. रीड म्हणजे ओव्हरलुक करा त्यामध्ये चॅप्टर. हे अगोदर का करणे गरजेचं आहे? तुम्हाला हा असं नाही आहे की तुम्हाला डायरेक्ट नवीन पुस्तक आणून दिलेलं आहे आणि तुम्हाला दिलेलं आहे. हे तुम्ही सगळं शिकलेलं आहे. काही जणांना एकदम कॉन्सन्ट्रेशन 100% शिकले, कोणी 50% शिकले, काही जणांना 5% का होईना शिकलेलं आहे. तर त्यामुळे व्यवस्थित जर आपण बघितलं तर आपण त्यामध्ये करू शकतो. त्यानंतर जर बघितलं तर आता नेक्स्ट आपण पाहूया पॉईंट, मेक अ फॉर्म्युला शीट. आता फॉर्म्युला शीट ही खूप इम्पॉर्टंट आहे. आता फॉर्म्युला शीट म्हणजेच माहीत नाही काय जणांना. फॉर्म्युला शीट म्हणजे काय? सर्व जे फॉर्म्युलेज आहेत ते सर्व व्यवस्थित आपल्याला करायचे आहेत. आता फर्स्ट फॉर्म्युला, आता जर समजा लिनियर फॉर्म्युलाच आता भरपूर जणांना कळत नाही कोणता फॉर्म्युला, म्हणजे फॉर्म्युलाच लिहावा असं काही नाही. लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल मधला आता पहिलं समजा जनरल इक्वेशन आहे, तेच खूप जणांना माहीत नसतं. ते 1 मार्क्सला येऊ शकतं, कुठेही आपल्याला 1 मार्क्सला विचारू शकतं. तो पॉईंट लिहायचा, तो एक फॉर्म्युलाच आहे असं गृहीत धरा. पुन्हा आपण म्हणा डिटर्मिनंट मेथड. डिटर्मिनंट म्हणजे डिटर्मिनंट कसं काढायचं हेच माहीत नाही, त्याचा तुम्ही बनवू शकता. पुन्हा DX DY याचे आपण तुम्ही काढू शकता फॉर्म्युला. ठीक आहे. पुन्हा सेकंड चॅप्टरमध्ये गेलात तर सेकंड चॅप्टरमध्ये आता फॅक्टरायझेशनमध्ये काही नाही आहे, पण जनरलाइज इक्वेशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन हे तुम्हाला माहीत पाहिजे, ते लिहून टाका. असे पॉईंट्स लिहा मेन. त्यानंतर आणखीन फॉर्म्युला मेथड आहे. तर फॉर्म्युला मेथड काय? अल्फा प्लस बीटा काय? अल्फा इंटू बीटा काय? पुन्हा त्याचं जनरलाइज इक्वेशन काय? पुन्हा थर्ड चॅप्टरमध्ये TN SNचा फॉर्म्युला आहे. प्रोबॅबिलिटी म्हणजे P(x) आहे. पुन्हा ट्रिग्नोमेट्रीमध्ये गेलात तर तुम्हाला सर्व फॉर्म्युले आहेत. बेसिक लिहायची काही गरज नाही. साइन थिटा कॉस थिटा जर तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही मेन फॉर्म्युले लिहा. साइन स्क्वेअर थिटा आयडेंटिटी लिहा. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 या 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू ते सेक्स स्क्वेअर थिटा कोसेक्स स्क्वेअर थिटा, किंवा हे सर्व जे फॉर्म्युले आहेत, जे बेसिक आयडेंटिटीज आहेत तेवढे लिहा फॉर्म्युले. हे फॉर्म्युला शीट बनवणे खूप गरजेचं आहे, कारण मॅथ्स म्हणलं की फॉर्म्युले येणारच. आणि मॅथ्स 1 तर तुमचा खूप फॉर्म्युलेवर बेस आहे. मॅथ्स 2मध्ये पण ट्रिग्नॉमेट्री तसेच थेरमचे काही जे शेवटचे जे पॉईंट्स जे असतात, शेवटचं जे स्टेटमेंट जे टू प्रूव्ह असतं ते तेवढं तुम्ही लिहू शकता. पायथागोरस थेरम म्हणा किंवा BPT थेरम म्हणा, कुठलीही जे सिम्युलॅरिटी थेरम, पुन्हा सर्कलमधले आहे टँजंट सेकंड थेरम आहे वगैरे, ते जर तुम्ही लिहिलं तर तुम्हाला यावर तुम्हाला खूप इझी जाईल. हे तुम्ही अगोदर लिहून ठेवा, नोट्स तयार करा. त्यानंतर मेक नोट्स ऑफ थेरम्स ऑफ मॅथ्स 2. आता मॅथ्स 2 खूप जणांना अवघड का जातं? थेरम्स येत नाहीत ना मग थेरम, तर तुम्हाला त्यावर खूप कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे. मग त्याचे नोट्स बनवायचे आहेत. नोट्स बनवायचे म्हणजे काही वेगळं काही करायचं नाही. जेवढे थेरम्स आहेत ते तेवढे एका सिक्वेन्सने लिहायचे आहेत. समजा मी म्हणलं BPT थेरम आहे, पूर्ण आपल्याला तुम्ही बघून लिहा, न बघता लिहा, कसंही लिहा. BPT थेरम लिहा. त्यानंतरचा सिम्युलॅरिटीचा थेरम आहे तो लिहा. पुन्हा सेकंड चॅप्टरमध्ये पायथागोरस थेरम आहे तो लिहा. पायथागोरस थेरम आता मी 1-2 लिहिलेले आहेत. तर तुम्ही सगळे जेवढे थेरम आहेत, एक 7-8 थेरम आहेत तुमचे, जास्त थेरम नाहीत, त्याचे प्रूफ सहित सगळं थेरम एका नोट्समध्ये बनवा. सगळं थेरम्स तुम्ही नोट डाऊन करा, कारण थेरम्सवर क्वेश्चन डायरेक्टली तुम्हाला प्रूव्ह करा म्हणून 3 मार्क्सचा एक क्वेश्चन किंवा 4 मार्क्सचा क्वेश्चन म्हणजे 6 to 7 मार्क्स असं गृहीत धरून झाला की जसा थेरम विचारले जाऊ शकतात. जरी विचारले नाही तरी हे थेरम वायात जाणार नाहीत, कारण याचे स्टेटमेंट, याचे टू प्रूव्ह जे फॉर्म्युले आहेत ते सर्व आपल्याला येणारच आहेत एक्झामला. ते तुम्हाला त्यावर न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचेच आहेत, कारण मॅथ्स 2 म्हणले की थेरम्स येणार, म्हणून हे तुम्हाला सर्व व्यवस्थित करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट पहा MCQs. आता MCQs हा खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. मला वाटतं खूप हुशार मुलं जे असतात, खूप सर्वांना, त्यांना 40चे 39 मार्क्स का पडतात? तर त्याचे एक प्रमुख कारण आहे MCQमध्ये चूक होते त्यांची. कारण त्यांना सर्व पार्ट येत असतो, त्यांचा सिलेबस पूर्ण कव्हर झालेला सर्व येतं, पण MCQमध्ये काय होते, एक तर गडबडीत किंवा MCQमध्ये काहीतरी ट्रिकी एखाद्या वेळेस विचारलं जाऊ शकतं आणि त्यामुळे तिथे MCQमध्ये तुमचे मार्क्स जाऊ शकतात. पण MCQसाठी काय रेफर करायला पाहिजे? एक तर तुम्ही जेव्हा रीड चॅप्टर करता त्यावेळेस तुम्हाला बेसिक सगळे फॉर्म्युले, सगळे पॉईंट्स सगळे कळालेले असतात. त्याचबरोबर प्रॉब्लेम सेटमध्ये जर तुम्ही बघितलं तर सर्वात पहिल्यांदा प्रत्येक प्रॉब्लेम सेटमध्ये जर बघितलं तुम्ही पहा या ठिकाणी की पहिल्यांदा आपल्याला MCQ दिले असतात, ते खूप इम्पॉर्टंट MCQ आहेत मला वाटतं. आणि त्याचबरोबर क्वेश्चन बँक जी आपली SCERTनं अपलोड केलेली आहे, क्वेश्चन बँकचं जे मी लिंक पण आहे, ते कशी डाउनलोड करायची वगैरे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक टाकतो.
त्याचबरोबर त्या टेलिग्राम आपलं चॅनल आहे, त्यावर मी क्वेश्चन बँक अपलोड करतो, सर्व सब्जेक्टचे अपलोड करतो. त्यामध्ये तुम्ही बघू शकता क्वेश्चन बँकमध्ये सुद्धा प्रत्येक चॅप्टरचे 7-8 MCQ एक दिलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही व्यवस्थित रेफर करा. याच्या बाहेरचे क्वेश्चन कुठलीही MCQ येणार नाहीत. एखादा ट्रिकी जरी आला तरी तुम्ही तो सॉल्व्ह करू शकता. हे MCQसाठी झालं. त्यानंतर नेक्स्ट आहे सॉल्ड एक्झाम्पल. आता खूप जणांना वाटतं की ते पुस्तक जे प्रॅक्टिस सेट चालू होण्याच्या अगोदर जे सॉल्ड एक्झाम्पल दिलेले असतात ते फक्त एक टाईमपाससाठी दिलेले असतात. नाही, टाईमपाससाठी दिलेले नसतात. हे खूप इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहेत सॉल्ड एक्झाम्पल. सॉल्ड एक्झाम्पल खूप जणं स्किप करतात. खूप जणांना अभ्यास करायचा आहे, कोणता चॅप्टर करता, क्वाड्रेटिक इक्वेशन, डायरेक्ट तुम्ही प्रॅक्टिस सेट 2.1 चालू करता. हे खूप चुकीचं आहे. प्रॅक्टिस सेट 2.1च्या अगोदर खूप सारी थिअरी दिलेली आहे, ती एकदा रिवाईज करा. त्याचबरोबर जे सॉल्ड एक्झाम्पल आहेत ते खूप इम्पॉर्टंट आहेत. जसे की आता मी एखादं एक एक्झाम्पल दाखवतो की एक सॉल्ड एक्झाम्पल आहे. आता हे एक्झाम्पल तुम्ही बघितलेलं आहे का? बघितलेलं आहे. खूप कमी लोकांनी बघितलेलं आहे. पण हे सॉल्ड एक्झाम्पल आहे, हे इम्पॉर्टंट आहे. हॉट्स क्वेश्चन म्हणू शकतो याला, कारण रूटमध्ये फॅक्टर पाडायला खूप जणांना अवघड जातं. कसं पाडायचं हे खूप जणांना माहीत नाही. पण हे सॉल्ड एक्झाम्पलमधले एखाद्याला वाटतं की हे आपल्या बुकमधलंच नाही आहे, पण हे बुकमध्ये तुम्हाला सॉल्व करून दिलेलं आहे. म्हणून सॉल्ड एक्झाम्पलला तुम्हाला असं साधं धरायचं नाही आहे. खूप इम्पॉर्टंट आहे ते. पण सॉल्ड एक्झाम्पलसुद्धा आपल्याला व्यवस्थित करायचे आहे. तुम्ही जर फर्स्ट चॅप्टरमध्ये बघितलं तर 3 डिजिट्स 2 डिजिट्स जे असतं ते वर्ड प्रॉब्लेम, ते पण त्यामध्ये सॉल्ड एक्झाम्पल आहेत. ते सुद्धा हॉट्स क्वेश्चन म्हणून येऊ शकतं तुम्हाला एक्झामला. म्हणून सॉल्ड एक्झाम्पल तुम्ही कधीही स्किप करू नका. त्यानंतर पहा, प्रॅक्टिस सेट सॉल्व करायचे आहेत. प्रॅक्टिस सेट आता खूप तुम्ही आता व्यवस्थित जर रीड सिलेबस जर बघितला तर खूप कमी पार्ट तुम्हाला राहिलेला आहे. तुम्ही जर व्यवस्थित सर्व प्रॅक्टिस सेट जर मी एक मॅथ्सचा मी व्हिडिओ बनवणार आहे, इम्पॉर्टंट क्वेश्चन्स ऑफ मॅथ, त्यामध्ये मी तुम्हाला प्रॅक्टिस सेटमधले कोणकोणते न्यूमेरिकल्स करायचे हे पण सांगतो. आता समजा 2 एक्झाम्पल एकदम सेम टू सेम आहेत, सेम पॅटर्नचे आहेत, तर करायची गरज नाही. फक्त 2पैकी एक पॅटर्नचं तुम्हाला करायचं आहे, बाकीचं तुम्ही फक्त ओव्हरलुक करू शकता. ठीक आहे, त्यामध्ये मी डिटेल व्हिडिओ बनवणार आहे IMP क्वेश्चनचा, त्यामध्ये मी तुम्हाला सांगेल. त्यानंतर नेक्स्ट पार्ट पहा, हॉट क्वेश्चन्स फ्रॉम बुक. आता हॉट्स क्वेश्चन कोणते असतात? आता तुम्ही जर पेपर पॅटर्न जर माहीत असेल तर तुम्हाला माहीत असेल की शेवटचे लास्ट 2 क्वेश्चन ते हॉट्स क्वेश्चन असतात. कोणते? एक तो जो 3 मार्क्सचा क्वेश्चन येतो तो असतो हॉट्स क्वेश्चन, आणि दुसरा 8 मार्क्सचा जो क्वेश्चन येतो 3 पैकी 2 सॉल्व्ह करायचे असतात तो असतो हॉट्स क्वेश्चन. हॉट्स म्हणजे काय आहे? हायर ऑर्डर थिंग्स आहे. पण एवढं काही हायर ऑर्डर काही नसतं, तुमच्या फक्त बुकमधलं नसतो. म्हणजे जर तुम्हाला जे एखादं वर्ड प्रॉब्लेम समजा आहे, गृहीत धरा, तर त्या ठिकाणी तुम्हाला नाव चेंज करून दिले असतील, व्हॅल्यू चेंज केले असतील, काहीतरी वेगळ्या कंडिशन दिल्या असतील, पण मुलांना त्याची थोडीशी भीती वाटते. मग ते काय करा, हॉट क्वेश्चन तुमच्या बुकमध्ये काही जणांना ओळखूच नाही आहेत. काय काय असतं, हे जे असे स्टार दिलेले आहेत तुम्हाला क्वेश्चनच्या अलीकडे जे स्टार दिले आहेत ते हॉट्स क्वेश्चन आहेत. असे दिलेले आहे. खूप साऱ्या प्रॅक्टिस सेट, जास्त करून प्रॉब्लेम सेटमध्ये आहेत तुम्हाला. बघा हॉट्स क्वेश्चन, हे बघा, हे सेकंड चॅप्टरमधले आहेत, हे स्टार जे केलेले आहेत हे सगळे हॉट्स क्वेश्चन आहेत. म्हणजे हे थोडेसे इझीपेक्षा थोडेसे मीडियम टू डिफिकल्ट लेवलचे असतात. हे क्वेश्चन असतात. हे क्वेश्चन तुम्हाला व्यवस्थित रिवाईज करायचे आहेत. हे क्वेश्चन जर बघितले तर तुम्ही मॅथ 1मध्ये बघितलं 8 आणि 3 11 मार्क्सचे, मॅथ्स 2मध्ये 11 मार्क्सचे, म्हणजे 22 मार्क्सचे जवळपास क्वेश्चन आपल्या हॉट्स क्वेश्चन येणार आहेत. म्हणजे 78 मार्क्स तुम्हाला. एखाद्याला 80 मार्क्सचं जर मॅथ्सचं टार्गेट आहे, तुम्ही फक्त व्यवस्थित साधं आत्तापर्यंत जेवढं केलं तेवढं जरी केलं तर तुम्हाला 80 मार्क्स इझिली भेटू शकतात. प्रत्येक चॅप्टरला एक दिवस जरी दिला ते मला वाटतं 10 दिवसामध्ये तुमचा मॅथ्स पूर्ण कंप्लीट होऊ शकतो आणि तुम्हाला 80 मार्क्स ते इझिली भेटू शकतात. पण जे एक्स्ट्रा मार्क्स जे 20 मार्क्स वरचे आहेत त्यामध्ये हॉट्स क्वेश्चन आहेत, प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन आहे, क्वेश्चन बँक आहे, त्याच्यासाठी थोडीशी मेहनत आणखीन जास्त करावी लागते. बाकीच्या म्हणजे ज्यांना 95 मार्क्स घ्यायचे आहेत त्यांना थोडीशी मेहनत आणखीन जास्त करावी लागेल. हे होते हॉट्स क्वेश्चन. आता PYQ म्हणजे क्वेश्चन बँकचा जे आहे SCERTमध्ये अपलोड केलेले आहे ते क्वेश्चन बँक तुम्ही एकदा पूर्ण सॉल्व्ह करावं असं काही नाही. पण तुम्हाला कुठलाही क्वेश्चन त्यामधला जर दिला तर त्याचा आन्सर तुम्हाला करता यायला पाहिजे. क्वेश्चन बँक ही खूप इम्पॉर्टंट आहे तुम्हाला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. क्वेश्चन बँकला स्किप करायचं नाही. क्वेश्चन बँकला सर्वांनी रेफर करायचं आहे. SCERT वेबसाईटवर आहे. तसेच कसं डाउनलोड करायचं याबद्दल मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर त्यामध्ये पहा तुम्ही, एक व्हिडिओ आहे त्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे डिटेल कसे क्वेश्चन बँक डाउनलोड करायचे. तसेच माझं टेलिग्राम चॅनल आहे, तिथे तुम्ही जाऊ शकता. तिथे सर्व सब्जेक्टच्या ज्या क्वेश्चन बँक आहेत मी ते अपलोड करणार आहे. आणि त्यानंतर आहे PYQ म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्सचं कधी रिपीट क्वेश्चन जरी नसले तरी जशाचा तसा क्वेश्चन फक्त व्हॅल्यू चेंज करून तुम्हाला
एक्झामला विचारला जाऊ शकतो. आता प्रिव्हियस इयर क्वेश्चन कोणते आहेत? ड्यू टू कोरोना लास्ट इयर एक्झाम झाली नाही, त्याच्या अगोदरच्या वर्षी एक्झाम झालेली आहे. म्हणजे आता जर तुम्ही बघितलं तर दरवर्षी आपल्या 2 एक्झाम होतात. हे पण भरपूर जणांना माहीत नसेल. एक असते मार्चमध्ये असते आणि एक थोडीशी जून जुलैमध्ये पुन्हा होते. म्हणजे मार्चमध्ये ही रेग्युलर एक्झाम असते आपली, पण जे मुलं त्या एक्झाममध्ये फेल होतात त्यांची एक्झाम पुन्हा होते. जुलै ऑगस्टमध्ये पण होते, ते पुढे होते एक्झाम. तर त्यामुळे जर बघितलं तुमचं आता लास्ट इयरचा कुठलाच कोरोनामुळे कुठलाच पेपर झालेला नाही, त्याच्या अगोदरचा म्हणजे मार्च 2020चा जो पेपर आहे तो तुम्ही रेफर करा. तसेच त्याच्या अगोदरचा जर बघितलं तर ऑक्टोबरचा जो फेल होतो मुलाचा 2019चा जर बघितलं तर तो पण तुम्ही रेफर करू शकता. पण मेन पेपर जर रेफर करायचा असेल तर मार्च 2020चा तुम्ही रेफर करा. त्याबद्दल व्हिडिओ मी जे बनवलेले आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. तो तुम्ही पेपर व्यवस्थित बघा. त्यामधला रिड्यूस जो पार्ट आहे तो तुम्ही करू नका, पण बाकीचा पार्ट तुम्ही करू शकता. पण प्रिव्हियस इयर क्वेश्चन इज इम्पॉर्टंट. त्यानंतर सॉल्व ॲटलिस्ट 3 क्वेश्चन पेपर. आणि कंसामध्ये काय लिहिले? 11 to 115 म्हणजे 11 ते 1:15 याच टायमामध्ये 3 क्वेश्चन पेपर सॉल्व करा कोणतीही. आता हाच तुम्ही सगळं 15 दिवसाचा एक अभ्यास आहे. 15 दिवसाचा तुम्ही अभ्यास मॅथ्सचा कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला काय करायचे? एक 2-2 दिवसाचा गॅप देऊन 3 क्वेश्चन पेपर सॉल्व करायचे आहेत. कोणते कॉल सॉल्व करायचे आहेत तर ते मी व्हिडिओ टाकणार आहे. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रॅक्टिस पेपर रिड्यूस सिलेबस एक 100% इम्पॉर्टंट जो आहे ते क्वेश्चनचा मी व्हिडिओ बनवणार आहे. तसा एक क्वेश्चन पेपर बनवणार आहे. ते 3 क्वेश्चन पेपर तुम्हाला व्यवस्थित करायचे, पण स्टडी झाल्यानंतर करायचं आहे. 3 क्वेश्चन पेपर सॉल्व करा, जास्त तुम्ही सॉल्व करू नका. कारण तुम्हाला माहिती आहे की तुमच्या स्कूलमध्ये कशी 2-3 होणार आहेत, तुमच्या क्लासेसमध्ये 1-2 होणार आहेत. तुम्ही फर्स्ट टर्म प्रॅक्टिस असे 5-7 तर असे कसे होणार आहेत. मग ते सोडून हे 3 तुम्हाला स्वतःहून 3 सॉल्व करायचे आहेत. ठीक आहे. आणि एक्स्ट्रा आता याचं टायमिंग सांगतो. टायमिंग 11 to 115 असंच घ्या. कारण आपली जी फायनल एक्झाम आहे ती आपली 11 ते 1:15. यावर्षी आपला 15 मिनिट टाईम एक्सटेंड केलेला आहे मॅथ्स 1साठी, मॅथ्स 2साठी सुद्धा. मग त्यावेळेस तुम्हाला त्याच टायमिंगमध्ये करायचं आहे. आणि त्या एक्झाम वातावरण असं गृहीत धरा. म्हणजे तुम्ही काय करा, तुमच्या पॅरेंट्सला किंवा कोण तुमच्या मोठे भाऊ मोठी बहीण वगैरे जरी असेल सोबत, त्यांना एक सोबत घेऊन जसं की आपण एक्झाम देतोय असं गृहीत धरून आपण आपल्याला करायचं आहे. जसं की आपल्याला फील यायला पाहिजे की एक्झाम आपण देतोय. आणि त्या एक्झाममध्ये जर तुम्हाला चांगले 95, 90, 92 असे जर मार्क्स पडत आहेत तर तुम्हाला 100% चान्स आहेत की तुम्हाला 100 out of 100 जर मार्क्स भेटतात. त्या एक्झाममध्ये जर तुम्हाला 70, 75 असे मार्क्स पडत आहेत तर तुम्हाला इम्प्रोवाइज करायचं आहे. आणि 90 मार्क्स कसे भेटतील, 95 मार्क्स कसे भेटतील यामध्ये बघायचं आहे. म्हणून 3 क्वेश्चन पेपर सॉल्व करायचं आहे विथ सिरियसली 11 to 115. ठीक आहे. आणि एक्स्ट्रा जे आहे नवनीत आणि टार्गेटचे प्रॅक्टिस पेपर, नवनीत और टार्गेट कुठलेही तुम्ही घेऊ शकता. प्रॅक्टिस पेपर सॉल्व आता हे प्रॅक्टिस पेपर तुम्हाला सॉल्व करायची गरज नाही, पण हे एकदा ओव्हरलुक सगळे करायचे आहेत. कारण नवनीत हे बुक खूप चांगलं आहे. पर्सनली मला वाटतं नवनीत सगळ्यात बेस्ट आहे. आणि टार्गेटसुद्धा मी बघितलेले आहेत, ते टार्गेटमधले पण खूप चांगले आहे. दोन्हीपैकी कुठले एक तुम्ही व्यवस्थित करा तर तुम्हाला एक्स्ट्रा जे आहेत, जे एखादा डायरेक्टली जसाचा तसा नवनीतच्या क्वेश्चन पेपरमधला पडलेला आहे असं खूप जणांना ऐकलेलं आहे, तर पडू शकतो. तर त्यासाठी तुम्ही ते रेफर करा. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला 95 प्लस स्कोअर करायचा असेल तर ही स्ट्रॅटेजी तुम्हाला वापरायची आहे. मला वाटतं या स्ट्रॅटेजीने तुम्ही गेलात तर मला वाटतं 100 out of 100 सुद्धा भेटतील तुम्हाला. पण चुकून जरी कुठे मार्क्स गेले तर ॲटलिस्ट 95च्या वर आपल्याला मार्क्स पाहिजे आहे. ठीक आहे. थँक्यू.